हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारामध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 ठाणे शहर पोलीस शिपाई भरतीचा अंतिम म्हणजेच फायनल कट ऑफ काय लागू शकतो याचा संपूर्ण अंदाज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्यासमोर येत राहतील. लेखी परीक्षेचे अपडेट्स, अंतिम गुणवत्ता याद्या, इतर सर्व पोलीस भरतीच्या लेटेस्ट अपडेटसाठी आपले टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा जॉईन करायला विसरू नका, ज्याची लिंक पिन कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणारी दिलेली आहे. तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून घ्या. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. तर तुमच्या स्क्रीनवर या ठिकाणी ठाणे शहर पोलीस भरतीच्या जागा आलेल्या आहेत. एकूण जागा 654 आहेत, ज्यापैकी 107 SC कॅटेगरी, ST साठी 51, VJA 10, NTB 15, NTC 22, NTD 1, SBC 14, OBC 130, SEBC 65, EWS 65, ओपनसाठी 174, अशा मिळून 654 असणाऱ्या जागा इथं पाहायला मिळतात. तर आता बघा, हा तुमच्या स्क्रीनवर जो कट ऑफ दिसत आहे हा ठाणे शहर पोलीस भरतीचा मैदानी चाचणीचा लागलेला संपूर्ण कट ऑफ आहे. आपण हा चार्ट तयार केलेला आहे. याच्यामध्ये बघा, मी फक्त जनरलचे आणि महिलाचे कट ऑफ सांगतो, बाकी तुम्ही लक्षात ठेवा. ओपन जनरलचा 43 मार्कावर लागलेला होता, महिलांचा 41, EWS 25, 26, त्याच्यानंतर SEBC जनरल 38, महिला 30, OBC जनरल 36, महिला 25, SBC जनरल 28, महिला 26, NTD जनरल 41, NTC जनरल 40, महिला 31, NTB जनरल 36, महिला 30, VJA जनरल आणि महिला दोन्ही पण 30 मार्कावर होता, ST जनरल 34, महिला 32, SC जनरल 34, महिला 29, अशा पद्धतीमध्ये कट ऑफ लागलेला होता मैदानी चाचण्यात. त्याच्यानंतर आता काल रात्री यांनी असणारं लेखी परीक्षांच्या गुणांची यादी असणारी ही प्रसिद्ध केलेली आहे. इथं या यादीचं मी असणारं संपूर्ण विश्लेषण केलेलं आहे, पाहिलेलं आहे, पुढे मी सांगतो. तर या यादीमध्ये यांनी गुण एक तर एडिटेबल फॉर्मॅटमध्ये ही असणारी फाईल दिलेली नाही, त्याच्यामुळं ही एडिट करून एक्झॅक्ट असणारा सर्व रँक लावता येत नाही तर आपण एक्झॅक्ट असणारा कट ऑफ तुम्हाला सांगितला असता. तरी पण मला जेवढं असणारं मी लिस्ट पाहिलेली आहे त्या अनुषंगानं जो अंदाज सांगतोय त्याच दरम्यान असणारा तुम्हाला कट ऑफ लागलेला पाहायला मिळेल. तर यामध्ये 90+ गुण घेणारे जे विद्यार्थी आहेत, 90 किंवा 90पेक्षा जास्त गुण घेणारे विद्यार्थी हे लगभग 26च्या आसपास विद्यार्थी आहेत. लगभग किती म्हटलं मी, 26च्या आसपास विद्यार्थी आहेत की ज्यांना असणारे 90 किंवा 90पेक्षा जास्त गुण आहेत. त्याच्यानंतर या प्लस 86+ म्हणजे 86 किंवा 89 या दरम्यान जे विद्यार्थ्यांची संख्या आहे ही लगभग मला वाटतंय 50च्या आसपास विद्यार्थ्यांना आहेत. लगभग म्हटलं मी, हा आकडा मी एक्झॅक्ट मोजलेला नाही, पण लगभग असणारा त्या ठिकाणी 50च्या आसपास विद्यार्थ्यांना 86 ते 89च्या दरम्यान मार्क आहेत. तर एकंदरीत जर कट ऑफचा अंदाज घ्यायचा झाला तर ओपन कॅटेगरीमध्ये जनरलला जागा 52 आहेत. त्याच्यानंतर इथं अंशकालीन पदवीधरच्या जे जागा आहेत ते 9 जागा आहेत लगभग. तर 9 आणि या 52 मिळून झाल्या 61. माजी सैनिकाच्या 26 आहेत, भेटतील असं मला वाटत नाही, माजी सैनिक होते इथं शाळेत. तर त्याच्यामुळं या ठिकाणी आपण 61 जागासाठीच कट ऑफ धरू. तर त्या हिशोबानं बघा, ओपन जनरलचा जो ग्राउंडचा कट ऑफ लागलेला होता तो 43 मार्कावर, आणि इकडं बघा मी 86चे धरतो, जास्त धरत नाही 86, कारण कमी जास्त होत राहते म्हणून 86. तर किती कट ऑफ लागेल, 129. किती म्हटलं, ओपन जनरल मी 129. याच्यामध्ये 1 मार्काचा फरक पडू शकतो, मे बी प्लस मे बी मायनस, कारण या ठिकाणी अजून NCCचे गुण याच्यामध्ये ॲड व्हायचे आहेत. त्याचबरोबर कोणाची काही शंका वगैरे असेल तर त्या लोकांचे पण गुण इथं बदलू शकतात. त्याच्यामुळं मे बी असणारं 129च्या आसपास 1 मार्क मायनस किंवा 1 मार्क प्लस एवढ्यामध्ये हा कट ऑफ लागू शकतो. मी जे की ऑलरेडी व्हिडिओ टाकला होता त्याच्यातही मी लगभग मला वाटतं 128चा अंदाज काहीतरी सांगितला होता, ते पण फक्त पेपर पाहून आलं लक्षात. तर ओपन जनरलचा 129च्या आसपास लागू शकतो. मग ओपन फिमेलचं काय बाबा, तर ओपन फिमेलचा जो कट ऑफ आहे लगभग मुलांच्या कट ऑफपेक्षा एक 6-7 मार्काचा डिफरन्स प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्याच हिशोबानं मला इथं असं वाटतंय की जर ओपन जनरलचा 129 मार्कावर लागेल तर ओपन फिमेलचा मे बी 121 किंवा 122च्या आसपास असणारा फिमेलचा लागू शकतो. कदाचित 1 मार्काची घट अजून होऊ शकते किंवा वाढू शकते 1 मार्क. तर एवढ्या दरम्यान असणारं ओपन फिमेलचा कट ऑफ लागू शकतो. मग आता त्याच्यानंतर बघा OBC कॅटेगरी. तर OBC कॅटेगरीला ओपन नंतर सगळ्यात जास्त जागा आहेत, 130 जागा आहेत, ज्यापैकी OBC जनरलला 36 जागा आहेत आणि यांच्या अंशकालीन पदवीधरला 7, अशा मिळून लगभग असणारे इथं 43 जागा.
आणि यांचा कट ऑफ जर ओपनचा 129 वर लागत असेल तर मग यांचा कट ऑफ असणारा लगभग 125च्या आसपास, 125 ते 127 असं आपण म्हणू शकतो, या दरम्यान असणारा लागू शकतो. कदाचित त्याच्यामध्ये एखादी मार्काची घट पण होऊ शकते. ओबीसी कॅटेगरी बद्दल मी हे बोलत आहे. मग ओबीसी फिमेल यांना 39 जागा आहेत. जर मी सांगितलं की ओपन फिमेलचा कट ऑफ 121-22 वर लागणार असेल तर मग यांचा जो कट ऑफ आहे हा कट ऑफ लगभग 116च्या आसपास येऊ शकतो. 39 जागा म्हणजे भरपूर जागा आहेत. 116च्या आसपास ओबीसी फिमेलचा कट ऑफ लागू शकतो. आलं लक्षात. त्याच्यानंतर एससी कॅटेगरीला इथं जास्त जागा आहेत, 107 जागा आहेत. तिसऱ्या नंबरला एससी कॅटेगरीला 107 जागासाठी जो कट ऑफ आहे, 34 असणाऱ्या जनरलला जागा आहेत, 5 असणाऱ्या या ठिकाणी अंशकालीन पदवीधर, 39 जागा. यांच्या माजी सैनिकाला 16 जागा आहेत. या 16 पैकी मला वाटते लगभग 7-8 जागा तरी भेटतील जनरलला, आणि लगभग यांचा 47 असणाऱ्या जागा जनरलमध्ये काउंट होऊ शकतात. आणि त्या हिशोबाने बघायला गेलं तर यांचा कट ऑफ या ठिकाणी भरपूर कमी असणारा तुम्हाला पाहायला मिळू शकतो, जो की या ठिकाणी 120च्या कमी असणारा असू शकतो. 120 पेक्षाही कमी, मे बी असं म्हणेल मी 118 ते 120च्या दरम्यान एससी जनरलचा कट ऑफ लागू शकतो. कारण इकडे बघा, यांचा जो मैदानी चाचणीचा कट ऑफ मी तुम्हाला दाखवला त्याच्यामध्ये भलेही असणारा कमी लागलेला होता, 34 मार्कावर लागलेला होता, पण 34 पासून 43 पर्यंत विद्यार्थी नाहीत का एससी कॅटेगरीचे ओपन मधले, तर मी काउंट केलेले नाही आहेत ना, भरपूर सारे विद्यार्थी आहेत. पण या ठिकाणी 34 वालेच लागतील का, 41 वाले 40 वाल्यांनी मार्क घेतले नसतील का, तर नक्कीच घेतलेले असणार आहेत. म्हणून 118 ते 120च्या दरम्यान लागू शकतो. बाकी याच्यामध्ये एडिट करता येत नाही. जसं आता हे तर काही ते एवढे ब्लर यांनी दिलेत. आता हे 80 आहेत का 89 आहेत हे एक्झॅक्ट असणार, इथं झूम केलं की ते फाटतं. एवढी बेकार क्वालिटी अपलोड केलेली आहे. असं नाही पाहिजे. तुम्ही त्या ठिकाणी डायरेक्ट PDF अपलोड केली तर त्या ठिकाणी आम्ही लिस्ट काढू, विद्यार्थ्यांचं असणारं लवकर समाधान आम्ही करू शकतो. पण नाही, अशी लिस्ट टाकतात की जे असणार त्या ठिकाणी एडिट करता येत नाही. असो, त्याच्यानंतर पुढे आपण या ठिकाणी एसटी कॅटेगरी, जे की या ठिकाणी जो एससी कॅटेगरी आहे त्याच्यापेक्षा यांचा कट ऑफ कमीच लागू शकतो. 115 किंवा 115च्या आसपास हा कट ऑफ लागू शकतो. बाकी एनटी कॅटेगरीमध्ये एनटीडीला एकच जागा आहे, त्या कॅटेगरीचा कट ऑफ हाय लागेल. बाकी एनटीच्या जे कॅटेगरी आहेत VJA, NTB, NTC, जर समजा ओपनचा कट ऑफ 129 वर बसला तर या सर्व कॅटेगरीचे कट ऑफ 126च्या आसपास एनटीचे बसू शकतात. आलं लक्षात. त्याच्यानंतर SEBC कॅटेगरी, या SEBC जनरलचा जो कट ऑफ आहे हा लगभग असणारा 124च्या आसपास असणारा जनरलचा लागू शकतो. आणि महिलांचा जो कट ऑफ आहे यांचा तो असणारा लगभग 116च्या आसपास असू शकतो या ठिकाणी. तर अशा पद्धतीमध्ये आपण या SEBC कॅटेगरीचं असणारं विश्लेषण केलेलं आहे. आता EWS कॅटेगरी, EWS बद्दल जर बोलायचं झालं तर EWSला जागा 65 आहेत, जनरलमध्ये 20 आहेत, माजी सैनिकाला यांच्या 10 आहेत, अंशकालीन पदवीधर 3 आहेत. लगभग यांच्या 30 जागा जनरल कॅटेगरीमधल्या म्हणजेच EWS जनरलमध्ये भरल्या जातील असं मला वाटतंय. आणि यांचा कट ऑफ जो की असणारा 112च्या आसपास कदाचित लागू शकतो असा एक माझा अंदाज आहे. एक्झॅक्ट असणारा तर इथं सांगता येत नाही. आलं लक्षात. तर एकंदरीत मी माझा ठाणे शहरचा अंदाज तुम्ही मेसेज करून या ठिकाणी विचारताय किंवा कमेंट टाकताय, म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत आहे. बाकी यांनी जर समजा पुढे चालून एकत्रित गुणाची यादी दिली आणि ती एडिटेबल जर राहिली, जवळ मेरिटनुसार नाही राहिली, एकत्रित गुणाची राहिली आणि एडिट करता येण्यासारखी झाली तर नक्कीच मी एक्झॅक्ट कट ऑफचा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवून घेऊन येतो. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचा बेल आयकॉन दाबा. लवकरात लवकर असणारा अपडेट्स भेटण्यासाठी टेलिग्राम चॅनल पण जॉईन करून ठेवा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. टेक केअर.